नंदन विठ्ठल नांगरे सर्व भारतीय नागरिकास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, मंगल कामना व्यक्त करतो। सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान, जय भारत। मित्रांनो, आज आपल्या समोर धर्मस्वातंत्र्य आणि भारतीय संविधान या संबंधाने मी माझे विचार व्यक्त करणार आहे। आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक भारतीय नागरिकांनी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणात आपल्याला संघर्ष करावा लागलेला आहे। त्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं। भारतीय राज्यघटना आपल्या देशामध्ये 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली आणि या राज्यघटनेनं भारतीय नागरिकास मूलभूत अधिकार आणि काही मूलभूत कर्तव्य पण दिलेली आहेत। मूलभूत अधिकारामध्ये आपण त्यांचा भारतीय संविधान आणि धर्म स्वातंत्र्याच्या बाबतीत जर विचार करायचा तर आपण असं पाहतो की राज्यघटनेचे कलम 19, कलम 14, 15, 19 आणि पुढे कलम 25 ते 28 मध्ये भारतीय राज्यघटना आणि भारतीय धर्मनिरपेक्षता या बाबतीमध्ये आपण बोलणार आहे। सर्वप्रथम तसा विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द समाविष्ट करण्यात आलेला नव्हता। 1976 साली 42वी राज्यघटना दुरुस्त करण्यात आली आणि त्या राज्यघटनेने आपल्या भारताच्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द टाकलेला आहे। न्यायालयाने मूलभूत संरचनेची जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येमध्ये धर्मनिरपेक्षता हे एक असं मूल्य आहे की ज्यामध्ये कुठल्याही सरकारला, कुठल्याही कायदेमंडळाला किंवा कुठल्याही माणसाला बदल करता येत नाही। भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेचं तत्व हे 1976 नंतर जरी समाविष्ट करण्यात आलेलं असलं परंतु भारतीय राज्यघटनेतील जो समानतेचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार याचा अर्थ असा की भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिक कायद्यासमोर समान आणि सर्व नागरिकांना कायद्याचं समान अशा प्रकारचं संरक्षण दिलेलं आहे। याचा अर्थ असा की भारतीय नागरिक हा हिंदू धर्माचा असो, बौद्ध धर्माचा असो, शीख असो किंवा मुसलमान धर्माचा असो, या प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा, आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा आणि आपल्या धर्मावर आपल्या वैयक्तिक तत्वज्ञानानुसार ही श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आहे। त्यानंतर 15 मध्ये आपल्याला जे वेगवेगळे स्वातंत्र्य, 15 मध्ये अशाच प्रकारची व्याख्या आणि 19 मध्ये जे स्वातंत्र्य दिले आहेत, याही स्वातंत्र्यामध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या वैयक्तिक इच्छेप्रमाणे धर्म स्वीकारण्याचा, धर्म बदलण्याचा किंवा नवीन धर्मामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार दिलेला आहे। परंतु धर्म परिवर्तन करत असताना सामाजिक नीतिमत्ता, कायदा आणि सुव्यवस्था आणि इतर लोकांचे अधिकार अबाधित राहतील किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही अशा प्रकारचे बंधनं धार्मिक स्वातंत्र्यावर घालण्यात आलेली आहेत। असं जरी असलं तरी राज्यघटनेचे कलम 25 ते 28 मध्ये या देशामध्ये वास्तव्य करणाऱ्या किंवा देशाचा नागरिक असणाऱ्या किंबहुना वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आपल्या इच्छेप्रमाणे धर्म स्वीकारण्याचा, धार्मिक श्रद्धा बाळगण्याचा, पूजा अर्चा करण्याचा आणि आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा समान अधिकार आहे। यामध्ये राज्य कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करीत नाही। जोपर्यंत सार्वजनिक नीतिमत्ता आणि कायदा सुव्यवस्था एखाद्या माणसाचा धर्म धोक्यात आणत नाही तोपर्यंत त्यामध्ये राज्याला वाजवी हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। परंतु एखाद्या व्यक्तीचं वर्तन कायद्याच्या विरुद्ध असेल, काही लोकांचे अधिकार संविधान दिलेले जर त्याला ते हानी पोहोचत असेल किंवा त्या व्यक्तीच्या धार्मिक वर्तनामुळे कुठेतरी सार्वजनिक नीतिमत्ता धोक्यात येत असेल तर अशा वेळी मात्र राज्य त्या व्यक्तीच्या धार्मिक अधिकारावर वाजवी स्वरूपाची बंधनं आणू शकतो। ही झाली घटनात्मक चौकट। परंतु बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की
एखाद्या घटनेमध्ये किंवा संविधानामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा समाविष्ट करून आपल्याला आपल्या धार्मिक अधिकाराचं खऱ्या अर्थानं संरक्षण करता येणार नाही. तर त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक आणि धार्मिक आणि सामाजिक लोकशाही आपण निर्माण करीत नाही तोपर्यंत या देशातल्या राजकीय लोकशाहीला कुठल्याही प्रकारचा अर्थ असणार नाही. आणि म्हणून संविधानानं जरी आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला असला तरीही काळाच्या ओघामध्ये या धार्मिक स्वातंत्र्यावर राज्य सरकार आणि काही स्थानिक सरकारने सुद्धा आपण असं पाहतो की अनेक बंधनं घातलेली आहेत. असं जरी असलं तरी जेव्हा जेव्हा नागरिकाचे मूलभूत अधिकार आणि शासन यांच्यामध्ये संघर्षाची एक भूमिका तयार झाली किंवा संघर्षाचे प्रसंग आले त्यावेळी आपल्या देशातल्या सर्वोच्च न्यायालयानं नागरिकाच्या मूलभूत अधिकाराचं आणि विशेषतः धार्मिक अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी अनेक निर्णय दिलेले आहेत. सुरुवातीला असं होतं की एखाद्या व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीने कोणाच्या दबावाखाली किंवा कुठल्या प्रकारचा आमिष किंवा देशाची जी आहे नैतिक व्यवस्था याला बाधायला असं त्यानं करू नये. परंतु आणि मग असं असेल तर राज्याला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे असं कोर्टाचं म्हणणं होतं. ही गोष्ट आहे 1977ची. परंतु नंतर आपण पाहतो की 1977 मध्ये कोर्ट असं म्हणतं की धार्मिक अधिकार हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे धर्म स्वीकारण्याचा आणि त्याचं पालन करण्याचा अधिकार आहे. राज्य किंवा शासन व्यक्तीच्या या धार्मिक अधिकारामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करीत नाही जोपर्यंत त्या व्यक्तीचं वर्तन हे आपल्या सार्वजनिक नीतिमत्तेच्या विरुद्ध किंवा कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणार नाही. त्यानंतर 1918 मध्ये पण अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा जर विचार केला तर वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसतं की सरकार यांना त्या कारणाने अल्पसंख्याकांचे धार्मिक जे अधिकार आहेत त्यावर वेगवेगळ्या मार्गानं बंधनं आणण्याचा किंवा ते धार्मिक अल्पसंख्याकाचे अधिकार हे संकुचित करण्याचा सरकार सतत प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतं. याची सर्वात मोठं उदाहरण जर द्यायचं असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने एक धर्म स्वातंत्र्याचा कायदा तयार केलेला आहे आणि या कायद्यामधील ज्या तरतुदी आहेत त्याचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की सरकारने नागरिकांच्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये अवाजवी स्वरूपाचा हस्तक्षेप केलेला आहे. एकतर या कायद्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह जर कोणाच्या दबावाखाली आमिषामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे धर्मांतर करत असेल तर त्या नागरिकांना त्या धर्मांतरापासून रोखण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार आहे. याच्यामधली सर्वात महत्त्वाची तरतूद अशी आहे की एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला जर धर्मांतर करायचं असेल तर त्यासाठी त्यांनी 60 दिवस अगोदर जिल्हा दंडाधिकाऱ्याची काय केलं पाहिजे, त्यांनी परवानगी घेतली पाहिजे. जिल्हा दंडाधिकाऱ्याने परवानगी दिल्यानंतर त्यांनी दिलेले परवानगीचं पत्र हे संबंधित ग्रामपंचायत महानगरपालिका किंवा नगर पंचायतीच्या सार्वजनिक बोर्डावर त्यांनी ते 30 दिवस ठेवलं पाहिजे. आणि जर एखाद्या नागरिकाने कोणाच्या दबावाखाली किंवा कुठल्या प्रकारचं आमिष असेल हे समजून जर एखाद्या नागरिकाने धर्मांतराचा प्रयत्न केला असेल किंवा त्याने धर्मांतर केलं असेल तर मी कुठल्याही आमिषाला बळी पडलो नाही, मी कोणाच्याही दबावाखाली धर्मांतर करीत नाही, तर मी माझ्या स्वेच्छेने धर्मांतर करीत आहे आणि या धर्मांतराला मी स्वतः जबाबदार आहे हे सिद्ध करण्याचं काम सुद्धा त्यांनी नागरिकावर ठेवलेलं आहे. आता याचा अर्थ असा होतो की जर समजा एखाद्या व्यक्तीनं धर्मांतर केलं असेल आणि त्या नातेवाईकाने आईवडिलाने किंवा जवळच्या नातेवाईकाने त्याच्यावर आक्षेप घेतला किंवा शासनाकडे तक्रार केली तर त्या व्यक्तीचं धर्मांतर रोखण्याचा अधिकार हा कायदा संबंधित यंत्रणेला देतो. याचा अर्थ असा होतो की व्यक्तीचे जे स्वातंत्र्य आहे, धार्मिक स्वातंत्र्य किंवा इतर स्वातंत्र्य हे सरकारने आता कायद्याच्या चौकटीमध्ये बसवलं आहे आणि सरकारच्या परवानगीशिवाय यापुढे कुठल्याही माणसाला धर्म परिवर्तन करता येणार नाही. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी की एखाद्या माणसाने
धर्म परिवर्तन केलं असेल आणि त्यांनी त्याला ते स्वतः सिद्ध करायचे की मी कुठल्या दबावाला बळी पडून धर्मांतर केलं नाही, आणि तो जर समजा हे सिद्ध करण्यामध्ये अपयशी झाला किंवा यंत्रणा तशी कामाला लागली, तर त्या माणसाला कमीत कमी 7 लाखाचा दंड आणि 7 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपयाचा दंड केलेला आहे. ही एक बाजू. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की त्या माणसानं ही चूक जो परत दुसऱ्यांदा केली तर त्या व्यक्तीला 7 वर्षाची शिक्षा आणि 10 लाखाचा दंड करण्यात आलाय. म्हणजे मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये धर्म स्वातंत्र्याची जी संकल्पना होती, राज्यघटनेचं कलम 14, 15, 19 आणि कलम 25 ते 28 या कलमामध्ये अवाजवी स्वरूपाचा हस्तक्षेप करून न्यायालयाचे निर्देश असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाने हा धर्म स्वातंत्र्याचा कायदा पारित केलेला आहे. आता याच्या पाठीमागची भूमिका शासनाची कोणतीही जरी असली तरी आपण असं पाहतो की बहुजन समाजावर, विशेषतः अनुसूचित जाती जमाती या लोकांवर या देशातले जे सांस्कृतिक वर्चस्ववादी माणसं अन्याय करतात, अत्याचार करतात, या अन्याय अत्याचाराला विरोध म्हणून, याला संघर्ष म्हणून जर एखाद्या या लोकांनी किंवा माणसांनी धर्मांतर करू नये, ही याच्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे. मग एखाद्या वेळेस ठीक आहे की मग समजा उद्या ठीक आहे का एखादा भारतामध्ये ज्या धर्माचा उद्गम आणि विकास झाला नाही अशा धर्माच्या बाबतीमध्ये आपण काही बाबतीमध्ये म्हणजे शासनाची भूमिका समजू शकतो, परंतु उद्या एखाद्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीला बौद्ध धर्म स्वीकारायचा असेल, शीख धर्म स्वीकारायचा असेल किंवा इतर धर्म भारतामधले स्वीकारायचे असतील तरी त्यांना हा कायदा लागू केलेला आहे. याचा अर्थ असा होतो की व्यापक स्वरूपात आपण जर याचा विचार केला तर सरकारची भूमिका विशेषतः हिंदू धर्मामध्ये असणारे जे बहुसंख्याक आहेत, जे ओबीसी आहेत, जे अनुसूचित जातीचे लोक आहेत, जे जमातीचे लोक आहेत, त्या लोकांनी म्हणजे या देशातल्या सत्तेतल्या माणसांनी अन्याय अत्याचार केल्यानंतर त्यांनी आपलं धर्मांतर करू नये आणि कसंही करून हिंदू धर्माच्या अन्यायाला, अत्याचाराने, जबरदस्तीला जी माणसं कंटाळलेली आहेत किंवा जी माणसं परेशान झालेली आहेत त्यांनी धर्मांतर करू नये, ही याच्या पाठीमागची छुपी भूमिका आहे. बाबासाहेब असं म्हणतात की व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं जर तुम्हाला संरक्षण करायचं असेल तर ते तुम्हाला संसद किंवा विधिमंडळातील बहुमताच्या आधारे करता येणार नाही. तर भारतीय राज्यघटनेमध्ये जी संविधानिक तरतुदी केलेल्या आहेत त्या संविधानिक तरतुदीचा योग्य तो मान सन्मान आणि त्या संविधानिक तरतुदीची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होत असेल तरच असं म्हणतात की ते या देशामध्ये लोकांना धार्मिक स्वातंत्र्य आणि इतर स्वातंत्र्याचा अधिकार उपभोगता येईल. मित्रांनो, आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केलेली आहेत. या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही एखाद्या व्यक्तीला का एखाद्या व्यक्ती समूहाला त्याला आवडेल किंवा त्याला ज्या गोष्टी पटतील त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याचा आणि ते धर्मांतर करण्याचा अधिकार जर कायद्यानं बंद होत असेल तर आपण असं म्हणू शकतो की या देशामध्ये ही लोकशाही आहे. म्हणजे इथे निवडणुका होतील, आमदार खासदार निवडून जातील, सरकार तयार होईल, परंतु संविधानातील जी मूल्य आहेत, संविधानातील जी नैतिकता आहे, या नैतिकतेला धरून जर शासन, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ जर लोकांचे प्रश्न सोडवित नसेल तर मला असं वाटतं, बाबासाहेब असं म्हणतात की अशा प्रकारची व्यवस्था ही लोकशाहीला म्हणजे ती लोकशाहीचं संरक्षण करणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर आपल्याला लोकशाहीचं संरक्षण करायचं असेल तर या भारतीय राज्यघटनेने या देशातील जनतेला जो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं खऱ्या अर्थानं संरक्षण करण्यासाठी आपण घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, राजकीय न्याय, आर्थिक न्याय आणि संविधानानं घातलेली, आपल्याला घालून दिलेली कर्तव्य आणि नैतिकतेचं आपण पालन केलं पाहिजे. अशा प्रकारचं आव्हान मी भारतातील सर्व नागरिकांना करतो आणि आपण संविधान नैतिकतेचं जतन करण्यासाठी सर्वतोपरीने तयार राहिलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन करतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.